नमस्कार मित्रांनो, मी समीर लावडा तुमचा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर लावडा सहर्ष स्वागत करते। आणि आता चाललो आम्ही कुणकेश्वरच्या जत्रेक। तर आपल्या सिंधुदुर्गातली म्हणजे कोकणातली काशी समजलं जाणारा एक सगळ्यात मोठा स्थळ आपला। तर आग्नेवाडीनंतर आपली ही जत्रा असता कुणकेश्वरची। तर ही एक दुसरी सगळ्यात मोठी जत्रा आपल्या कोकणातली। तर त्या जत्रेसाठी आम्ही आता चाललो आणि माझ्याबरोबर असत माझी आई पप्पा भाव कामाक गेलो आणि तो बघा आपलं युवराजा वहिनी माझी काकी काका असत आणि ते बाबलधुरी आणि येतात। तर बघूया आता किती वेळात आपण निघतो वैसून, अजून एक एक येतात इकडसून तिकडसून। तर आता चला, आता आम्ही निघतलो वैसून आणि जत्रेत जातलो। तर बघत राहा व्हिडिओ। चला तर दाखवते तुमका कुणकेश्वरची जत्रा। तर हे बघा मित्रांनो, आम्ही आता चाललो आणि ड्रायव्हर आपले बाबल काका आहेत आणि बघा पप्पा माझ्यासोबत असले आणि पाठी बघा बघा कोण कोण, आई वहिनी काकी सायली काकी आणि ते बघा काका। आणि तर चला रस्तो बघा मित्रांनो, माझ्या घराकडचो सरपंच आणि सगळे झोपले होत। हे बघा रस्त्यात आमका दररोज असा हायवे बाहेर पडताना कसाल मालवण हायवे बाहेर पडताना असे त्रास सहन करूचे लागतात। पुढे गाडीवाले होते बघा थांबलो, टू व्हीलरवाला बिचारो म्हणजे दोन गाडी पण सुटत नाही असं हे रस्तो झालेलो आहे बघा, गाचकाट बघा। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या तरी तुमका दाखवूया म्हटला की कसे रस्ते आहेत आमच्या पडवे गावातले, कसे बाहेर पडतो ते बघा। ते बघा तो बघा पुढे बघा टू व्हीलरवाला चालता होतो बघा। असा हे आमचे रोजचे असे कष्ट होते बघा। आता आम्ही कणकवलीत पोचलो। कणकवलीच्या ब्रिजचं व्ह्यू बघा, मस्त दिसता। हे बघा आता आपण नांदगाव दिलो आणि आता नांदगाव इथून लेफ्ट घेऊन डायरेक्ट शिरगाव कुणकेश्वर। नांदगावचा ब्रिज बघा केवढा मोठा, खाली दुकानं बिकानं लावलेली आहेत। मस्त की लेफ्ट घेऊन आता चला शिरगाव मार्केट। हे बघा आता शिरगाव दिलो, शिरगावची बाजारपेठ शिरगाव। आता आम्ही शिरतो गावात काय लाईट काय दिसणार नाही त्याच्यावरती। तर हे बघा मित्रांनो, आपण शिरगाव मध्ये आलोय आणि हे बघा आता मंदिरामध्ये आपण बजरंगबली हनुमंतांचं मंदिर मस्त खूप सुंदर मूर्ती आहे बघा, इथे आलोय आणि आता इथून आपण जाणार। तर आम्ही इथे थांबलो होतो थोडा वेळ, तर म्हटलं जाऊया दर्शन घेऊया। बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा मित्रांनो। आपण इथे गाडी पार्क केली आहे मस्त की पार्किंगला आणि बघा काही गेली आमची माणसं पुढे गेली ती बघा चलतात पुढे। गाडी आहे बघा ती लागले भरपूर गर्दी आहे आणि गाडी आमका पाठीच लावूक सांगितली आणि खूप मागे गाडी लावलेली आहे, पार्किंग केलेली। ट्रक बघा हे बघा, ट्रक पण येतो तिकडे पार्किंगला। कशा लावतो काय लावतो काय माहिती, बघूया। आपली गाडी तर लावली आपण, पार्किंग वगैरे घेतो तर 70 रुपये पार्किंगचे घेतल्याने, 70 रुपये पार्किंगचे घेतल्याने म्हणतो। हे बघा आता आम्ही आतमध्ये एंटर केलाय, चालत चालत आता सगळ्यांसोबत। हे बघा आता मस्त आहे की जत्रेत दाखवतो पुढे काय काय दुकानं लागलेत आणि कुठून लागले। चला लहान कुंडी, चपातीला तेल लावायचं ब्रश, गॅस लाईटर, डांबर गोळी, नेल कटर, साबण ठेवायचा बॉक्स, चहा गाळण, पाणी गाळण, नळ, फिल्टर, तसेच तेल उलटणे, झारा, बटाटा सोडून, मिशी,
जोरात आणि जोरात. बघा सर यंदा खूप पुढेपासूनच दुकानं चालू झाली आहेत एवढ्यातच. अजून माका वाटतं हो 1.5 किलोमीटर तरी आहे ना अजून काय हो. 1.5 किलोमीटर मागेपासूनच दुकानं चालू झाली आहेत. आपली फेवरेट आणि आपला फेवरेट आहे बघा सेल्फी स्टिक ट्रायपॉड वगैरे पण हवे वगैरे त्याचे माउंट वगैरे. कसली कसली दुकानं आली आहेत बघा. चला आधी दर्शन घेऊचा बाकीचं मग. चला आधी दर्शन घेऊन जाऊया. हे सगळे पळतात आमचे पुढे पुढे दर्शन घेऊन जाऊचं आम्ही रांगच जायचं. बघा काय काय तोरणा भेटला घेऊन. हो आवड काका तुमका सांगत होतो संघात खरेदी करून मग अकाउंटला पैसे येतले तुमच्या. हा कुणकेश्वर भारी. चला एवढे पण पडियेकारी असत अंगणवाडी गहू होते. काय असं पळत पळत दिसणार. सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड श्री बासुंदर साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग देवगड व श्री जोशी साहेब यांचे या ठिकाणी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वर सेवा मंडळ कुणकेश्वर ग्रामस्थ आणि कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. स्टॉलवर या आणि खरेदी करा. 60 रुपयाला 6 कप खरेदी करा. 60 रुपयाला 3 बशा खरेदी करा. नागरिक बंधू भगिनींनो 60 रुपयाला 6 भाविकांना एक नम्र विनंती आहे की पोस्ट निवासच्या समोर जो दरवाजा आहे जो मेन गेट आहे त्या मेन गेट वरती कृपया भाविकांनी गर्दी करू नये. देवदर्शनची ही लाईन व्यवस्था आहे स्टेट बँक एटीएमच्या बाजूने केलेली आहे. श्री देव या इकडे या. तर यांच्यासोबत विचारलं होते चॅनलचं नाव. हो बरेच जवळ आलोय आणि मंदिरामध्ये भजन देखील चालू आहे. वैभववाडी तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही साहेब उपस्थित आहेत. देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीने एक साईड आहे त्या साईडने या साईडने असे 2 साईड आहेत. आता आम्ही इथं होतो कोणती साईड मालवण ना कणकवली साईड. मालवण साईड त्या साईड इकडे एक रोड आहे तोंडावर मारून उशी आपटून दाखवत होती ती आमच्या डायरेक्ट तोंडावरच आपटून दाखवता. हे बघा काय सांगतो जाऊ दे सांगत नाही आता. पाळणं वगैरे दिसायला सुरुवात झाली. बघूया पाळण्यात वगैरे बसायचा का प्लॅन तर नाही आहे. मागच्या वेळी बसलो खूप झाला. मराठी भात काय होता आमची माणसं पळत तिथे बघा दिसत. आणि मंदिरात कधी जातो असं सगळ्यांना.
घे काय पळतास हे बघा पळतच बघा कशी खडे खडे वर आता दर्शन घ्यावचं आम्हाला जाऊया घेऊ आधी दर्शन दर्शन घेतल्याशिवाय काय नाही मस्त मस्त दुकान सगळ्या प्रकारची आणि आधी आपण दर्शन घेऊ जाऊया हॅलो अरे ही बघा पडी करी बघा दादा ही फुगड्यावाली काकी आमची बघा ही फुगड्यावाली काकी ही ती नावा वगैरे घेऊ लावतात ती काकी ती फुगड्यात बाकी ठीक मजेत मस्त की खाजा विजाचे सगळे स्टॉल इथून चालू झाले अजून खूप लांब नव्हतं मंदिर बघा कुठ्या काही दिसता बघा मंदिर काय मग झाली जत्रा आली बाकीचे पुरी पडव्याची गँग थोडे होय सौरभ आहे तरी ग आगमन झालेलं आहे या देवस्वारी समोर आलेले देवसेवक ग्रामस्थ यांचे कुंकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुंकेश्वर खूप गर्दी आहे आणि नागेश्वर देवस्थान नारिंगी या देवस्वारीचे आमच्या कुंकेश्वर नगरीमध्ये आगमन झालेले आहे या सर्वांचे आम्ही कुंकेश्वर देवस्थान ते डिस्प्लेवरती दिसतंय आतमध्ये देवांचं. हॅलो देवासोबत आलेल्या सर्व भाविकांना तर हे बघा आपले युट्यूबर भेटलेत बालावलकर पहिला बरोबर ना वैभव नाही बालावलकर याचं सुद्धा चॅनल होता चालू आहे ना चालू आहे वैभव बालावलकर म्हणून आहे कोकणी वैभव चॅनलला सबस्क्राईब करा. भेटलाय मला खूप म्हणजे बरेच दिवस झाले होता एका व्हिडिओ मध्ये आहे वाटतं असणार
सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. सहर्ष स्वागत अजून करत बघूया आहोत. किती युट्यूबर वगैरे कोण दिसले काय तसे कोण नाही. आता मला वाटतं काल ते बरेच येऊन गेलेत, काल आणि त्याच्या आदल्या दिवशी येऊन गेले, त्याच्यामुळे कोण भेटायचे नाही. बघूया कोण भेटले तर दाखवूया. हे बघा मित्रांनो, सुंदर गेट आहे, ते मंदिर दिसते आपल्याला तिथे जायचं आहे. मी जरा अलग आलो आहे, त्यांना अलग पाठवलं आहे. ते मला वाटतं त्या लाईनमधून येतील दर्शन घ्यायला, तर इकडून दिलं. थोडंफार सजावट केल्याने इकडून. जेवढी मंदिर आहेत तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा गणपती मंदिर आहे, चला जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा गणपती बाप्पाची. हे आहे मित्रांनो नारायण मंदिर आहे, नारायण विष्णू मंदिर, नारायण मंदिर. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मित्रांनो हे आहे मंडलिक मंदिर, बघूया आतमध्ये जाऊ. खूप उंच पावंडे आहे आणि दरवाजा सुद्धा खूप छोटा आहे. हे आहे या व्यवसायाचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या देवस्थानच्या वतीने हे बघा तिथे आहे गणपती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ते गणपती बाप्पाची. भैरव मंदिराच्या समोरच आपल्याला दिसतात गणपती बाप्पाच्या दोन मूर्त्या इथे. हे बघा इकडून एंट्रन्स आहे आपला, आतमध्ये येण्याची वाट आहे, एंट्री आहे. आणि इकडच्या साईडला त्यांनी ताबडतोब या ठिकाणी राजू गुणव यांचे संपर्क साधायचा आहे. राजू गुणव यांनी तर इथे आहे मित्रांनो हे समाधी मंदिर आहे, भैरव मंदिराला लागूनच असलेलं हे मंदिर आहे. हे बघा म्हणजे इथे 7-8 मंदिर आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर मी ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिराला लागूनच हे बघा लाईनची व्यवस्था केलेली आहे. इथे लाईन्स वगैरे आहेत. इथून असं दर्शनासाठी जातात लोक आतमध्ये. बघा इथून असं केलं की इथून ते बघा एंट्री आहे आतमध्ये वरती जायला. अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे.
डिस्प्ले लावलेले आहेत इकडे तिकडे आणि आपण आधी ह्या मंदिरामध्ये जाऊया आणि नंतर आपण मेन मंदिरामध्ये जाऊया. तर आता हे आहे जोगेश्वरी मंदिर आहे बघा. इथे मस्त असं कोरीव काम बघा काय मस्त सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. वरती पण बघू शकता तुम्ही, वरती पण मंदिराच्या चारी साईडला मस्त असं मंदिराचं कोरीव काम केलेलं आहे. आणि ही आहे जोगेश्वरी माता बघू शकता. कासवाची मूर्ती पण खाली दाखवलेली आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारे मूर्तीचं काम आहे बघा. आणि साडी देखील मस्त नेसवलेली आहे. तर इथे मित्रांनो बऱ्यापैकी सर्व मंदिरं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आता बघूया आपल्याला मेन मंदिरामध्ये म्हणजे श्रीदेव कुणकेश्वर यांचे दर्शन आपल्या यूट्यूब चॅनलवर द्यायला भेटतं आहे का बघूया. देत आहेत का व्हिडिओ बनवायला? नाही दिला तर मग सॉरी मला टाकायला भेटणार नाही. चला बघूया देत आहेत काय. रिक्वेस्ट करून बघतो देत आहेत काय. हे बघा पडी आहे काय. हा हो यूट्यूबला ब्लॉगिंगसाठी किती रांग आहे बघा मोठी. गोल 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 फिरून येते. हा आहे मंदिराची फ्रंट बाजू आहे बघा. बघा इथे काम विचारतोय आतमध्ये हा चला. तर हा आहे आपल्याला मदत करणार आहे आतमध्ये शूटिंग करायला देण्यासाठी. बघूया होतंय काय. कन्फर्म झालं तर नक्कीच भेटेल आपल्याला दर्शन. आणि देव आलेले आहेत, देव सॉरी आलेले आहेत. बघूया कुठले देव आहेत मला पण नाही माहीत. कृपया जी आपण स्पीकर लावलेले आहेत, दुकानदारांनी सगळं स्पीकर लावलेले आहे, त्यांचा आवाज नारिंगरे देव आहेत, नारिंगऱ्याचे. तरंगकाठी आहेत. देवांसोबत गर्दी बघा किती आहे दर्शनासाठी. मित्रांनो इथे भजन चालू आहे. मला वाटतं विराजच आहे आपला विराज तांबे. कोकणी भजन सितार या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलंच असेल त्याला. तर बघूया आपल्याला जायला भेटतंय काय. त्याचं भजन वगैरे चालू आहे इथे, ते दाखवतो मी तुम्हाला. इथे आला आहे तो. तर हे बघा मी यांना रिक्वेस्ट केली तर लगेच मला जायला सांगितलं. इथून जायला भेटतंय आपल्याला. तर जाऊया आधी, दाखवतो तुम्हाला. भजन वगैरे चालू आहे ते देखील. मला जाता जाता एक शंकराची पिंडी दिसते बघा. आणि इकडे भजन चालू आहे आज. आणि हा तुमच्या सर्वांच्या ओळखीचा आहे बघा. तर हे बघा मित्रांनो विराजचे पप्पा आहेत आणि विराज. तर आपल्या कोकणी भजन सितारे या यूट्यूब चॅनलवरती आपले भजनाचे व्हिडिओ वगैरे येतच असतात. त्यात तुम्हाला हे दिसतात सर्व मंडळी वगैरे. तर आता मला इथे भेटले, भजन वगैरे चालू होतं यांचं, ते शूट केलं आहे बघा. हा बघा विराज. तर खूप बरं वाटलं इथे त्याला बघून भजन करताना. ये वा मस्त. तर हा आहे विराज. आणि याला बघायचं असेल तर कोकणी भजन सितार आहे आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती याची भजनं वगैरे दिसून जाते तुम्हाला. चला हा बघा विराजांनी जातो त्याच्यासोबतच आपण जाऊया.
बापरे, खूप उंच अशा पावंड्या आहेत बघा, दिसत आहेत. होय, आपण आतमध्ये आलो गावामध्ये. हे बघा, इथे पालखी वगैरे ठेवलेली आहे. सुंदर असं रिक्षा असं आतमध्ये बघूया तिथं, काय माहीत नाही होता. सर्व मॅनेजमेंट वगैरे चालू आहे आतमध्ये. मला वाटतं देणार ना, बघूया एक मिनिट विचारून बघतो. तर आतमध्ये देतील काय? आतमध्ये देतील इथून देतील ना? ठीक आहे, ते यांनी सांगितलं आपल्याला देत आहे. दाखवतो मी तुम्हाला. अशा प्रकारे इथून आपल्याला दर्शन भेटणार आहे. बघूया देते, व्हिडिओ बनवतो थोडासा. माझ्या मोबाईलप्रमाणे मी क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू काका, सुंदर दर्शन भेटलं. प्रॉब्लेम मिस्टर समीर नलावडे, मिस्टर समीर नलावडे. तर या काकांनी आपल्याला सपोर्ट केला. इथे दर्शन भेटलं आपल्याला. काल आलो असतो तर याच्यापेक्षा चांगलं दर्शन घेता आलं असतं. तसं काय विषय नाही की शूटिंग करायची नाही वगैरे, पण आता कशी गर्दी असते त्याच्यामुळे शूटिंग करायला देत नाही. बाकी काय विषय नाही. चला जाऊया खाली. आणि आता दुसरं भजन मंडळ बसलं इथे, बघू शकता. हे बघा, कुठचं भजन मंडळ? भजन मंडळ कुठलं भजन मंडळ आहे? गवळीवाडी. बुवांचं नाव आहे प्रतीक सावंत, बुवांचं नाव. बघूया आपल्या चॅनलवरती भेटेल कधीतरी तुम्हाला बघायला. तर हे बघा, यांच्यामुळे पोलीस पाटील आहेत ते गावचे. हां, तर हे या गावचे पोलीस पाटील आहेत. आणि यालीच आपल्याला आतमध्ये जायला दिलं होतं इथून. तर काका तुमचं नाव सांगा. भिकाजी गिरकर. भिकाजी आत्माराम गिरकर. आणि हे ते यांनी आपल्याला सपोर्ट केला, आतमध्ये जायला वगैरे दिलं. कारण भजन चालू होतं आणि आपला चॅनल आहे दुसरा त्याच्यासाठी. तर ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. की माझ्यासोबत येऊ नये म्हणून बसली बघा, लाईनीत उभी आहे. आता यावा, दर्शन घ्यावा नाही यावा. चला, ते बघा लाईनीत उभे आहेत सगळे आमचे. आणि अजून त्यांना खूप वेळ आहे. तर मी आता बाहेर जाते शूटिंग करू. चला जाऊया.